नागपंचमीची अशी कथा जी ऐकल्यावर तुम्ही हा दिवस पूर्वीपेक्षा वेगळ्या नजरेने पाहाल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो भगवान महादेव, हिरवागार निसर्ग, मंदिरातील घंटानाद आणि भक्ती भरलेलं वातावरण. पण श्रावणातील ही एक दिवस असा आहे ज्याच्याशी आपल्या संस्कृतीत एक अतिशय गूढ आणि सुंदर भक्तीचं नातं जोडलं गेलं आहे. तो दिवस म्हणजे नागपंचमी. उद्या नागपंचमी आहे, पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? नागपंचमीमध्ये म्हणजे फक्त नागदेवताला नमस्कार करायचा दिवस नाही. या दिवसामागे एक असा संदेश दडलेला आहे जो आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी आपल्याला दिला होता. आणि म्हणूनच आजचा ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेमध्ये एक असा क्षण येतो जिथे एका साध्या कुटुंबाच्या आयुष्यात अचानक अशी घटना घडते की त्या घटनेनंतर त्या घरातील लोकांना नागपंचमीचा खरा अर्थ समजतो. आणि शेवटी आपण जाणून घेणार आहोत नागपंचमीच्या दिवशी घरात नेमकं काय करावं, काय करू नये आणि नागदेवतेची पूजा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे. चला तर मग सुरुवात करूया. श्रावणातील नागपंचमी. श्रावण शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. 2026मध्ये नागपंचमी 17 ऑगस्ट सोमवारी रोजी आहे. आपल्या परंपरेमध्ये नागाला केवळ एक साप म्हणून पाहिलं जात नाही. नाग म्हणजे निसर्गाशी जोडलेलं एक प्रतीक. भगवान शिवाशी गळ्यात नाग आहे. म्हणून नाग आणि शिवभक्ती याचं नातं भारतीय परंपरेत खूप खोल आहे. पण नागपंचमीची खरी सुंदरता इथे संपत नाही, कारण या सणामध्ये एक मोठा संदेश आहे. ज्या जीवाची आपल्याला भीती वाटते त्याच्याबद्दलच आदर ठेवायचा शिकवून आज आपण शहरामध्ये राहतो. पण आपल्या पूर्वजांचं जीवन निसर्गाशी अगदी जवळचं होतं. शेत होती, पाऊस होता, माती होती आणि त्या मातीत राहणारे असंख्य जीव होते. त्यामध्ये नागाचाही समावेश होता. म्हणूनच नागपंचमी हा निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्गही मानला जातो. आता ऐका ही कथा. एका छोट्याशा गावात एक कुटुंब राहत होतं. घर मोठं नव्हतं, पण घरात देवघर होतं. दररोज सकाळी दिवा लावायचा. घरातील आजी अत्यंत श्रद्धाळू होती. तिला श्रावण महिना फार आवडायचा. श्रावण सुरू झाला की ती रोज सकाळी उठून देवघर स्वच्छ करायची, शंकरांना पाणी अर्पण करायची आणि प्रत्येक सोमवारी महादेवाचं नामस्मरण करायची. एक दिवस तिची नात तिला विचारते, आजी, नागपंचमीला आपण नागाची पूजा का करतो? आजी काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, बाळा, नागाची पूजा फक्त नागासाठी नव्हते. नातीने विचारलं, मग कोणासाठी? आजी म्हणाली, निसर्गासाठी आणि आपल्या मनातल्या भीतीवर माती करण्यासाठी. नातीला काही समजलं नाही. ती पुन्हा विचारते, पण आजी, नागाला घराबाहेर घाबरायचं होतं ना? आजी हसली. हो, पण त्याची भीती वाटते, त्याचा द्वेष करायचा नसतो. हे वाक्य त्या मुलीला मनातून बसून राहिलं. काही दिवसांनी श्रावणातील एक सकाळ. रात्रभर पाऊस पडलेला. घराच्या आजूबाजू चिखल, झाडावर पाण्याचे थेंब, सगळीकडे हिरवं. आणि घरातील लोक नागपंचमीची तयारी करत होते. आजीने देवघरात नागदेवतेचं चित्र ठेवलं, फूल ठेवली, हळद कुंकू लावलं आणि महादेवासमोर दिवा लावला. तेवढ्यात घराच्या बाहेरून एक विचित्र आवाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. घरातील मुलगा बाहेर गेला आणि काही क्षणातच धावत परत आला. आजी, आजी, हा म्हणाली, काय झालं? तो घाबरून म्हणाला, घराच्या मागच्या बाजूला नाग दिसला. सगळे घाबरले. घरातील लहान मुलांना आत घेतलं. कुणी बाहेर जायला तयार नव्हतं. आजी मात्र शांत होती. ती म्हणाली, घाबरू नका, त्याला त्रास देऊ नका. कुणीतरी विचारलं, पण आता काय करायचं? आजी म्हणाली, आपण त्याला मारणार नाही, त्याला सुरक्षित अंतर ठेवून गरज असले तर परीक्षित सर्पमित्रांना बोलवू. आणि खरंच काही वेळाने सर्पमित्र आला. त्याने नागाला सुरक्षितपणे बाहेर नेलं. घरातील सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पण त्या घटनेने आजीला एक गोष्ट आठवली. ती म्हणाली, पाहिलं
नागपंचमीमध्ये भीती निर्माण करणाऱ्याचा दिवस नाही, हा जीवसृष्टीचा आदर करण्याचा दिवस आहे. पण या दिवसाचं धार्मिक महत्त्व काय? आपल्या धार्मिक परंपरेत नागाला विविध स्वरूपात पूजलं जातं. भगवान शिवांच्या गळ्यातील नाग आपल्याला एक वेगळाच संदेश देतो. शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे संयम आणि गळ्यातील नाग म्हणजे भीतीदायक वाटणाऱ्या शक्तीलाही नियंत्रणात ठेवण्याची क्षमता. म्हणून नागपंचमीच्या दिवशी केवळ बाहेर काहीतरी करण्यापेक्षा आपल्या मनातील एक संकल्प करायला हवा. राग कमी करायचा, भीती कमी करायची, निसर्गाचा आदर करायचा आणि कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास द्यायचा नाही. नागपंचमीला घरात काय करता येईल? सर्वात आधी घर स्वच्छ करा, देवघर स्वच्छ करा. नागदेवतेचं चित्र किंवा मूर्ती असेल तर श्रद्धेने पूजा करा. हळद, कुंकू, फुल आणि नैवेद्य अर्पण करा. महादेवाला पाणी अर्पण करा आणि शांत मनाने प्रार्थना करा. तुमच्या घरच्या परंपरेनुसार लाह्या, नैवेद्य किंवा इतर पदार्थ अर्पण केलेच जातात. महाराष्ट्रात नागपंचमीच्या पूजेचं लाह्या, बत्ताशे आणि काही ठिकाणी पुरणाच्या दिंडी सारख्या नैवेद्याची परंपरा आढळते. पण एक महत्त्वाची गोष्ट, जिवंत सापाला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नका. सापाला पकडून आणू नका. त्याला स्पर्श करू नका. त्याच्याजवळ गर्दी करू नका. नागदेवतेचा सन्मान करायचा असेल तर त्याची सुरक्षितताही विचार केला पाहिजे. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, यावर्षी नागपंचमी सोमवारी आली आहे. म्हणजे नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी येत आहे. म्हणूनच अनेक शिवभक्तांसाठी हा दिवस विशेष भक्तीचा आहे. त्या दिवशी महादेवाचं नामस्मरण करा, ओम नमः शिवायचा जप करा आणि नागदेवतेला नमस्कार करताना एकच प्रार्थना करा, हे देवाधिदेवा, माझ्या घरातील सर्व जीवांचं रक्षण करा. माझ्या मनातील भीती, राग आणि नकारात्मक विचार दूर करण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना साधी आहे, पण तिच्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. आता ऐका नागपंचमीची एक प्रसिद्ध धार्मिक कथा. एका राजाचा एक मुलगा होता. तो मुलगा अतिशय लाडका. एक दिवस त्याच्या आयुष्यात संकट आलं. कुटुंबातील लोक चिंतेत पडले. तेव्हा एका ज्ञानी व्यक्तीने नागदेवतेची भक्ती आणि नागपंचमीचा व्रताचा महत्त्व सांगितलं. कुटुंबाने श्रद्धेने नागदेवतेची पूजा केली, नागदेवतेसमोर प्रार्थना केली आणि त्या कुटुंबाने एक संकल्प केला, आम्ही कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास देणार नाही. ही कथा आपल्याला एक गोष्टच सांगते, देवाकडे मागण्यापूर्वी आपण आपल्या वागण्यात बदल करायला हवा. कारण पूजा म्हणजे फक्त फुल वाहणं नाही, पूजा म्हणजे आपल्या मनातील अहंकार कमी करणं. नागपंचमी आणि शेती. आपल्या ग्रामीण संस्कृतीमध्ये नागपंचमीचं नातं शेतीशीही जोडले आहे. पावसाळ्यात जमीन ओली असते, शेतात अनेक प्रकारचे जीव दिसतात. पूर्वीच्या काळी सापांबद्दल भीती असली तरी त्यांना निसर्गाचा एक भाग मानलं जात होतं. म्हणूनच या दिवसाच्या माध्यमातून मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंधाची आठवण करून दिली जाते. आजच्या काळात हा संदेश आणखी महत्त्वाचा झाला आहे. निसर्गाचं रक्षण करणं म्हणजे केवळ झाड लावणं नाही, तर आपल्या आसपासच्या जीवसृष्टीचा आदर करणंही आहे. एक छोटासा नागपंचमीचा संकल्प. उद्या सकाळी देवासमोर दिवा लावताना मनात म्हणा, हे महादेवा, माझ्या घरावर तुमची कृपा राहू दे. माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि सद्बुद्धी मिळू दे. माझ्या मनातील भीती कमी होऊ दे. माझ्या हातून कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास होऊ नये आणि माझ्या घरात प्रेम, समाधान आणि भक्ती नांदो. इतकंच. यासाठी मोठे विधी करण्याची गरज नाही. श्रद्धा आणि चांगला संकल्प सर्वात महत्त्वाचा. पण आजीच्या त्या घरात पुढे काय झालं तुम्हाला आठवतंय ना? आपण सुरुवातीला ज्या घरातील कथा ऐकली, नागपंचमीच्या दिवशी त्यांच्या घराजवळ नाग दिसला होता. सगळ्यांना भीती वाटली होती, पण त्यांना त्रास दिला नाही. मित्राने त्याला सुरक्षित ठिकाणी सोडलं. या घटनेनंतर त्या घरातील मुलाने आजीला पुन्हा विचारलं, आजी, तुला त्या दिवशी भीती वाटली नाही? आजी हसली. ती म्हणाली, भीती वाटली होती बाळा, मग तू शांत कशी राहिलीस? आजी म्हणाली, कारण देवावर श्रद्धा ठेवणं म्हणजे धोका नाकारणं नाही.
श्रद्धा म्हणजे संकटातही योग्य गोष्ट करण्याची बुद्धी मिळणं. नाती काही क्षण शांत राहिली. मग तिने विचारलं. आजी म्हणली, नागपंचमीला नागाची पूजा का करतात? आजी म्हणाली, कारण आपल्याला आठवण राहिली की या पृथ्वीवर फक्त आपणच राहत नाही. हे वाक्य कदाचित नागपंचमीची सुरुवात सुंदर अर्थ सांगून जातं. मंडळी, उद्या नागपंचमी आहे. तुमच्या घरी पूजा असेल, देवघरात दिवा लागेल, नागदेवतेला नमस्कार केला जाईल, महादेवाचं नामस्मरण होईल. पण या वर्षी एक गोष्ट नक्की करा. फक्त देवाला काहीतरी मागू नका. देवातील दिलेल्या निसर्गाचं रक्षण करण्याचाही संकल्प करा. जिवंत साप दिसला तर त्याला पकडण्याचा किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित अंतर ठेवा आणि स्थानिक प्रशिक्षित सर्पमित्राची मदत घ्या. कारण नागपंचमीचा खरा संदेश भीती नाही, आदर आहे. द्वेष नाही, अस्तित्व आहे. आणि केवळ पूजा नाही, निसर्गाबद्दल कृतज्ञ आहे. उद्या सकाळी महादेवासमोर दिवा लावताना एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि मग ओम नमः शिवाय. तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. तुमच्या कुटुंबावर श्री स्वामी समर्थांची कृपा राहो. नागदेवतेला आणि भगवान महादेवाला मनपूर्वक नमस्कार. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आणि हो, ही माहिती तुम्हाला मनापासून आवडली असेल तर आपल्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि कारण कदाचित तुमच्याकडून शेअर झालेला हा एक व्हिडिओ कोणाला तरी नागपंचमीचा खरा अर्थ समजून देईल. श्री स्वामी समर्थ.